तर नचिकेत सर, तुम्हाला स्पेशली तुम्ही इथे आलात ह्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडून मला सुरुवातीलाच जाणून घ्यायचं आहे की तुम्ही गुरुजी आहात, ठीक आहे. तर हे गुरुजी म्हणजे आपल्याकडे गुरुजी पूजा करायला येतात किंवा लग्नकार्यामध्ये गुरुजी जे येतात, तर त्यांचं शिक्षण नक्की कुठून होतं, म्हणजे ते कुठून शिकलेले असतात? नॉर्मली कसं आहे आपलं, आमच्या म्हणजे ब्राह्मण यामध्ये मुंज झाली की साधारण पाठशाळा म्हणजे गुरुकुल पद्धतीने पाठशाळा चालू होते. म्हणजे साधारण 7व्या वर्षी मुंज झाल्यानंतर काही मुलं तिकडे जाऊन शिकतात. 5 वर्ष 7 वर्ष किंवा पुढे अजून 12 वर्षापर्यंत अध्ययन करतात. म्हणजे तिकडचं जे लाईफ असतं ते पूर्ण वेगळं असतं की घरापासून लांब राहायचं. 5 वर्ष घरापासून लांब पूर्णपणे, आणि तिथे रोज जसं आपलं शाळा कॉलेजचं शेड्यूल असतं त्याप्रमाणे जरा थोडं वेगळं असतं की आपल्याला सगळं करायचं आहे. म्हणजे स्वयंपाक बनवण्यापासून सगळं स्वतः त्या लहान वयात त्या गोष्टी चालू होतात. काही ठिकाणी अशा पण पाठशाळा आहेत, गुरुकुल आहेत की जिथे गोठे आहेत गायींचे. कोकणात, आपल्याकडे तळ कोकणात हे बघायला मिळतं की तिथे गायींचे गोठे आहेत. ते शेणगोठा वगैरे करणं किंवा बागेतली कामं करणं, इथपासून सगळ्या गोष्टी तेव्हापासून म्हणतो ते स्वावलंबीपणा तेव्हापासूनच येतो मुलांमध्ये. म्हणजे तिकडे दररोज पहाटे 5 वाजता उठून अभ्यासाला सुरुवात, गुरुजींकडनं मंत्रोच्चार म्हणजे जे आपण ऐकतो ते प्रॉपर शिकणं, पाठांतर करणं, अशा पद्धतीने रोजचा क्रम चालू असतं 5 वर्षानंतर. मग ते परीक्षा वगैरे दिल्यानंतर पुढचं शिक्षण, म्हणजे जसं आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशन असं म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक स्टेज आहे त्यानुसार ते शिक्षण आहे. काही लोक म्हणजे माझ्यासारखे शाळा कॉलेज करत साईड बाय साईड ते शिकत असतात. या गोष्टींमधून ते पुढे होतं. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.